हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी सीट नंबर 15 स्टँडर्ड 8 जनरल सायन्स आपण जनरल सायन्समधील ॲक्टिव्हिटी सीट नंबर 15 अभ्यास करणार आहोत. लेट्स अंडरस्टँडमध्ये आपण अभ्यासूया मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, तर रेफरन्स आहे स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 12 मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिईंग. यामधले लर्निंग आउटकम आहे ड्रॉ डायग्राम फ्लो चार्ट फॉर एक्झाम्पल ऑर्गन सिस्टीम इन ह्युमन अँड प्लांट लाईफ सायकल सिल्क मॉथ एटसेट्रा. यामध्ये आपल्याला शिकायचं आहे मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर दॅट आर कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. ओके, गरजेप्रमाणे हे जे मसल्स असतात हे फायबर्सचे बंडल्स आहे. बंडल्स ऑफ फायबर्स मसल्स आर आपल्या ज्या मांसपेशी असतात ह्या फायबर्सचे बंडल्स असतात ज्यामुळे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन प्रक्रिया आपल्या हाताची होऊ शकते. मूवमेंट होते आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. ओके, वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मूवमेंट लाईक टॉकिंग, लॉफिंग, वॉकिंग, जम्पिंग, throwing, etc. Here we look here the muscles in different parts of the body. Flexors, quadriceps या ठिकाणी flexors, biceps, chest muscle, deltoid, abdominal muscles. These are the various types of muscles in our human body. There are two types of muscles, voluntary muscles and involuntary muscles, ज्याला आपण ऐच्छिक आणि अनैच्छिक मांसपेशी म्हणतोय. दीज मसल्स आर यूज टू परफॉर्म फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन विल. आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्या इच्छेनुसार जे मसल्स कार्य करतात जसं वॉकिंग आहे, लॉफिंग आहे, जम्पिंग आहे, थ्रोविंग आहे. दीज ॲक्टिव्हिटीज आर डुईंग विथ द हेल्प ऑफ दिस व्हॉलंटरी मसल्स. त्यानंतर दुसऱ्या इनव्हॉलंटरी मसल्स अनैच्छिक मसल म्हणतो. दिस मसल्स आर यूज टू परफॉर्म फंक्शन दॅट डू नॉट डिपेंड अवर विल. ओके, जसं रक्तप्रवाह आहे, श्वासोश्वास आहे, या प्रकारच्या इनव्हॉलंटरी ॲक्शन्स ज्या असतात ते इनव्हॉलंटरी मसल्स वर ते डिपेंड करत आहे. टाइप्स ऑफ मसल्स आपण या ठिकाणी बघू. स्केलेटल मसल्स हे व्हॉलंटरी मसल्स आहे. स्केलेटल मसल, look at here picture also. These are the skeletal muscles. Two ends of each of these muscles are attached to different bones. Skeletal muscle जे असतात हे बोन्सला अटॅच असतात. हे जे बोन्स असतं या बोन्सला हे मसल्स अटॅच असतं, बोन्सला अटॅच असतं. फंक्शन आहे याचं कार्य रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन ऑफ द स्केलेटॉन टुगेदर अँड गिविंग शेप ऑफ अवर बॉडीज. मसल ऑफ द आर्म्स अँड लेग्स, त्यामुळे आपल्या बॉडीला त्या मसलला काय होत आहे, आकार येतो आहे. लेग्स आणि आर्मचे मसल हे स्केलेटल मसल्स आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मसलचा हार्ट मसल, त्याला कार्डियक मसल्स म्हणतात आणि हे मसल्स इनव्हॉलंटरी आहे. ओके, दीज मसल्स आर ब्रिंग अबाउट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, ज्याला आपण बीटिंग म्हणतो आहे. ओके, ठोके ज्याला म्हणतो, हृदयाचे ठोके जे पडत असतात, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन प्रक्रिया होते आहे हृदयामध्ये ऑफ द हार्ट. द मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन बीटिंग ऑफ द हार्ट बीट. फंक्शन्स आहे कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट द रेट ऑफ 70 टाइम्स पर मिनिट. आपल्याला माहिती आहे की 70 to 72 पर मिनिट बीट. ओके, हे मसल्स ऑफ हार्ट ऑल्सो नोन ॲज कार्डियक मसल. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे जे मसल्स आहे ते आहे स्मूथ मसल्स. हे इनव्हॉलंटरी मसल्स आहे. हार्ट मसल्स आर ऑल्सो इनव्हॉलंटरी मसल्स. these muscles are present in the internal organ other than हार्टपेक्षा वेगळे आहे. याचं कार्य असतं व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. मसल्स ऑफ स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल्स अँड युटेरस. दीज आर द स्मूथ मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. ओके, मसल्सचा आपण अभ्यास केल्यानंतर आपण बघूया आणखी डायजेशन म्हणजे काय होते, पचन ज्याला म्हणतो आपण. कन्व्हर्शन ऑफ फूड इंटू सोल्युबल फॉर्म अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इंटू ब्लड इज कॉल्ड डायजेशन. द प्रोसेस ऑफ डायजेशन with the function of the teeth in the mouth
देअर आर 4 टाइप्स ऑफ टीथ इन इन्सायसर्स, कॅनियल, प्रीमोलर्स अँड मोलर्स. ओके, या ठिकाणी दिसते आपल्याला इन्सायर्स, कॅनियल, प्रीमोलर, मोलर, 4 टाइप्स ऑफ टीथ, 4 प्रकारची दात आहे. ईच टूथ इज कव्हर्ड बाय हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. आपल्या दातावरचं जे कठीण कवच असतं दातावर त्याला इनॅमल म्हणतात. इनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्ट. कॅल्शियम सॉल्टपासून हे आपल्या दातावरचं इनॅमल बनलेलं असते. डायजेस्टिव्ह सिस्टीम. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल लेंथ अबाउट 9 मीटर अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. हे सुद्धा आपण या डायग्रामच्या द्वारे बघू शकतो. लुक ॲट दिस डायग्राम of digestive system. Many organs are present in the digestive system. So we learn here one by one. Mouth. Okay, one number, mouth. Digestion of food begins in the mouth. Food is chewed with the help of teeth. Pharynx आहे, esophagus and trachea. Esophagus and trachea into pharynx. ओपन इंटू फॅरेनक्स. मग इसोफेगस म्हणजे काय होते, अन्ननलिका ज्याला म्हणतो. इट इज ए ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरेनेक्स टू द स्टमक. इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. मग स्टमक म्हणजे काय आहे, स्टमक जे दिसते आपल्याला हे 4 नंबर आहे याला. इट सिक्रेट गॅस्ट्रिक ज्युसेस. फूड दॅट हॅज एंटर्ड इज चर्न इन द स्टमक. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. आपल्या पोटामध्ये प्रोटीनचं पचन होतं आहे. स्मॉल इंटेस्टाईन आपल्याला दिसते आहे 5 नंबर. आपण लुक ॲट द फिगर 5. इट इज अ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 meter long. Most of the digestion and absorption of food takes place in the small intestine. Absorption into the blood of nutrient obtained by digestion of food also occur in the small intestine. म्हणजे लहान आतड्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या शरीराचं मॅक्झिमम पचन जे आहे हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते. मग लार्ज इंटेस्टाईन 6 नंबर जो आपल्याला दिसतो आहे. लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 meter long. ओनली वॉटर इज ॲब्सॉर्ड हिअर. लक्षात घ्या, लार्ज इंटेस्टाईनमधलं फक्त पाण्याचं ऑब्सॉर्प्शन होते आहे. अनडायजेस्टेड रिमेन ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. या ठिकाणी ॲनस आहे आपल्या बॉडीमध्ये. जे अनडायजेस्टेड फूड असते ॲनस आहे. अनडायजेस्टेड जे फूड असते हे या लार्ज इंटेस्टाईनमधून या ॲनसमधून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. ओके, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, हे स्टमक आहे, हे लिव्हर आहे. या पद्धतीनं हे जे अवयव आहे आपल्या शरीराचे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आपण या ठिकाणी अभ्यासले आहे. इम्पॉर्टंट ग्लँड्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, देअर सिक्रेशन अँड फंक्शन. आपण बघूया माउथ जे आहे आपलं तोंड. तोंडामध्ये कोणती ग्लँड असते आहे, सलायवरी ग्लँड्स. आणि सलायवरी ग्लँड सलायवा आणि टायलिन यांचं सिक्रेशन करतं आहे. याचं फंक्शन आहे कन्व्हर्शन ऑफ स्टार्च इंटू माल्टोज. स्टमक आहे, स्टमकमध्ये गॅस्ट्रिक वॉल्स असते. गॅस्ट्रिक ज्यूस, हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्युकस अँड पेप्सिन्स, दीज आर द सिक्रेशन. आणि कोणती ग्लँड असते स्टमकमध्ये, गॅस्ट्रिक वॉल. आणि फंक्शन आहे टू मेक द फूड ॲसिडिक, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन, टू प्रोटेक्ट द इनर लाइनिंग ऑफ द स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यानंतर लिव्हर आहे, ग्लँड, लिव्हर ग्लँड आहे. सिक्रेशन बाईल. लिव्हर जी ग्लँड आहे ही बाईलचं सिक्रेशन करते आहे. आणि फंक्शन आहे टू मेक द फूड अल्कलाइन, टू कन्व्हर्ट लार्ज फॅट पार्टिकल इंटू स्मॉल वन्स, इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स. त्यानंतर पॅनक्रियाज नावाची ग्लँड आहे. पॅनक्रियाटिक ज्यूस, ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज सिक्रेट करते आहे. आणि फंक्शन आहे पॅनक्रियाजचं टू कन्व्हर्ट प्रोटीन इंटू अमिनो ॲसिड, टू कन्व्हर्ट फॅट इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल, टू कन्व्हर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू सिम्पल शुगर. ओके, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन आहे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इंटेस्टाईनल ज्युसेस तयार होतात. आणि हे काय फंक्शन आहे या ज्युसेसचं, टू कन्व्हर्ट प्रोटीन इंटू अमिनो ॲसिड, टू कन्व्हर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू ग्लुकोज, टू कन्व्हर्ट फॅट इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. ओके, या सर्वाचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण अभ्यासूया लेट्स प्रॅक्टिस. सर्व अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. यामध्ये विचारलेला आहे पहिला प्रश्न आहे, टेल व्हॉट विल हॅपन इफ द हार्ट मसल
इन अवर बॉडी डू नॉट कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. आपल्या शरीरामधल्या हृदयाचे जे मसल्स आहेत त्यांनी जर कॉन्ट्रॅक्शन आणि आकुंचनाने प्रसारण नाही पावलं तर काय होणार आहे? हार्ट मे नॉट वर्क प्रॉपरली. आपल्याला लिहिता येईल हार्ट मे नॉट वर्क, हार्ट मे नॉट वर्क प्रॉपरली. मग हार्टचं वर्क कोणतं आहे? इट अफेक्ट द सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन, सर्क्युलेशन ऑफ ब्लड. याचा परिणाम कायच्यावर होणार आहे? इट अफेक्ट द सर्क्युलेशन ऑफ ब्लड. ओके. इट मे कॉज हार्ट अटॅक, इट मे कॉज हार्ट अटॅक, इट मे कॉज HART हार्ट अटॅक. ओके. या पद्धतीचा परिणाम जर आपल्या शरीरामध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन झालं नाही हृदयाचं, काय होऊ शकते? आणखी काय होऊ शकते? लिसन अगेन. हार्ट मे नॉट वर्क प्रॉपरली, इट अफेक्ट द सर्क्युलेशन ऑफ ब्लड अँड कॉज हार्ट अटॅक ऑर डेथ. झालं. त्यानंतर क्लासिफाय द फॉलोइंग इनटू ॲक्शन्स आहे. व्हॉलंटरी ॲक्शन्स कोणते आहे? आपल्या इच्छेप्रमाणे आपण काय करू शकतो? सायकलिंग करू शकतो आणि फ्लाइंग क्रिकेट. व्हॉलंटरी ॲक्शन कोणते आहे? सायकलिंग आणि फ्लाइंग. मग इनव्हॉलंटरी काय आहे? डायजेशन ऑफ फूड आणि रेस्पिरेशन. ओके. तर हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. त्यानंतर तिसरा प्रश्न यामधला आहे, इफ एल्डरली पीपल इन युअर हाऊस मे हॅव मसल पेन प्रॉब्लेम, व्हॉट मेजर्स विल यू सजेस्ट टू स्ट्रेंथन देम. आपल्या घरी म्हातारे जे आजी आजोबा असतात त्यांना जर मसल पेन झालं, त्यांच्या मसल्स दुखायला लागल्या मांसपेशी, तर तुम्ही त्यांना काय करायला लावणार? एक तर त्यांना रेस्ट देऊया आपण. दुसरं, टू रिलेव्हेट द पेनफुल एरिया यूज आईस. ओके. टू रिड्यूस पेन. त्याच्यासाठी टू रिड्यूस पेन, यूज आईस टू रिड्यूस पेन. आणखी काय करू शकतो आपण? यूज हीट, गरम पाण्याने शेकतो आपण. यूज हॉट वॉटर ऑर हीट, यूज हीट टू यूज हीट टू इम्प्रूव्ह ब्लड फ्लो. ओके. रिलॅक्सेशन एक्सरसाइज लाईक योगा. आणखी काय सांगू शकतो आपण त्यांना? डू योगा. हे आपण आपल्या आजी आजोबांना सांगू शकतो. त्यामुळे काय होणार? त्यांचे मसल स्ट्रॉंग होणार. एक तर रेस्ट घ्या, रेस्ट इज द बेस्ट मेडिसिन. यूज ऑफ आईस टू रिड्यूस पेन, यूज ऑफ हीट और हॉट वॉटर टू रिड्यूस पेन, इम्प्रूव्ह ब्लड फ्लो आणि डू योगा. ओके. डू योगा. योगा जर केला तरी सुद्धा मसल स्ट्रेंथ होऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी आपण मित्रांनो बघूया, व्हेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स व्हाईल जम्पिंग रोप, राईट इट फ्रॉम युअर ओन एक्सपिरियन्स. आपला अनुभव सांगा. जेव्हा आपण जम्पिंग करतो आहे त्यावेळेस काय होतं आहे? जम्पिंग रोप ऑल्सो वर्क द लेग मसल, पर्टिक्युलरली काफ मसल. आपले जे काफ आहे, काफ मसल काय होतं? वर्क होतं. काफ मसल वर्क. ओके. विथ एक्सरसाइज कॉन्सिडरेबल कॉन्ट्रॅक्शन. व्हाईल जम्पिंग मसल इन शोल्डर. कोणते कोणते मसल? मसल इन आर्म, शोल्डर also work. Okay. The jumping of rope also work the leg muscle, particularly calf muscle, which experience considerable contraction. Okay. While jumping muscle in shoulders and arm also contraction. हे आपला अनुभव आपण या ठिकाणी लिहायचा आहे. राईट द नेम ओनली. या ठिकाणी फक्त नाव लिहायचे आहे. व्हिच ऑर्गन कॅरीज द वेस्ट प्रॉडक्ट आउट ऑफ द बॉडी आफ्टर डायजेशन. कोणतं? लार्ज इंटेस्टाईन. कोणतं इंटेस्टाईन? पहिल्याच्यात काय लागणार आहे? लार्ज इंटेस्टाईन, मोठे आतडे. दुसरं आहे व्हिच ग्लँड व्हिच स्टोअर ग्लुकोज. कोणती ग्लँड ग्लुकोज स्टोअर करते? तर ते कोणते आहे? पॅनक्रियाज. PANCREASE, पॅनक्रियाज. ओके. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे.
आपण 5वा प्रश्न पण सोडवलेला आहे. 6वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. द डिफरंट पार्ट्स ऑफ द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम व्हिच इज पी क्यू आर एस. मग याला काय म्हणू? पी काय आहे? पी हे माउथ आहे. पी काय आहे? माउथ आहे. त्यानंतर क्यू आहे. पी क्यू आहे. हे क्यू आहे. मग क्यू काय राहणार आहे? क्यू आहे स्टमक. स्टमक आहे. आर काय आहे? पी क्यू झालं. आर काय आहे? हे लिव्हर आहे. आणि यस काय आहे? हे या ठिकाणी यस आहे. यस हे काय आहे? स्मॉल इंटेस्टाइन आहे. स्मॉल इंटेस्टाइन आहे. ओके, तर या पद्धतीनं आपण पी क्यू आर एस माउथ, स्टमक, लिव्हर अँड स्मॉल इंटेस्टाइन. राहुल ड्रँक a glass of milk in the morning. Explain in your own words what actions takes place on the milk protein during digestion. मग डायजेशन होत असताना मिल्क प्रोटीनचं डायजेशन कसं होते? मग आपल्याला लिहिता येईल मित्रांनो या ठिकाणी प्रोटीन इन द मिल्क. प्रोटीन इन द मिल्क. प्रोटीन इन द मिल्क कन्व्हर्ट इनटू, कशात रूपांतर होते? कन्व्हर्ट इनटू अमिनो ॲसिड. कन्व्हर्ट इनटू अमायनो ॲसिड. प्रोटीनचं रूपांतर ॲसिडमध्ये होतं आहे. ओके, आणि कार्बोहायड्रेट जे असतं दुधामधलं कार्बोहायड्रेट आपल्याला फक्त प्रोटीनचं विचारलेलं आहे. प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होते. कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होईल? ग्लुकोजमध्ये होईल. आणि फॅटी ॲसिडचं रूपांतर ग्लायकॉलमध्ये होईल. फॅटी ॲसिड ग्लायकॉलमध्ये होईल. अशा पद्धतीनं आपल्या शब्दामध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. आपल्याला जर समजलं नसेल या ठिकाणी दीक्षा ॲपच्या लिंक्स आहे, त्या लिंक्सचा आपण जरूर उपयोग करावा आणि आपलं जे नॉलेज आहे ते अधिक आपण समृद्ध करावं. माझा हा व्हिडिओ आवडल्यास ॲक्टिव्हिटी नंबर 15 माझे राजकुमार तिरभानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.